नमस्कार मित्रांनो, आज राईड करण्याचा चौथा दिवस. मागच्या 3 दिवसात जेमतेम 300-350 किलोमीटर अंतर कापून आमचा जो तिसऱ्या दिवसचा मुक्काम होता तो संपून आम्ही आता निघालेलो आहे. आता पुढचा जो मुक्काम आहे तो येरमाळा इथं आहे. तर या 3 दिवसाचा जो अनुभव आहे, आता पहिली गोष्ट तर अनुभव म्हटल्यानंतर काही जर विचारले तर काही जण म्हणतात अनुभव हे काही वाईट असतात, काही चांगले असतात. पण अनुभव माझ्या मते तरी अनुभव हे कधीच वाईट नसतात. कारण ज्या गोष्टीमधून आपल्याला काही शिकायला मिळते, किंवा असं म्हणता येईल की अनुभवायला मिळते, मग ती गोष्ट वाईट कशी म्हणणार. त्यामुळे अनुभव हे आपल्याला प्रेरणादायी किंवा चांगलेच असतात. तसे पण आम्हाला या 3 दिवसामध्ये चांगलेच अनुभव आलेले आहे. सर्वांनी जे काही रस्त्यानं भेटतील किंवा आम्ही जिथं थांबलो असेल तिथचे सर्वांनी आम्हाला पुरेपूर मदत करण्याची प्रयत्न केलेला आहे. आता घरून निघताना आम्हीही कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आम्ही घरून निघालो होतो. परंतु काय ते की आपण निघायच्या अगोदर जे विचार करतो तशी परिस्थिती पुढे असेल असं नाही. कारण ही परिस्थिती बदलत राहते. आपण नव्या शहरात जातो, नव्या ठिकाणी जातो, नवा एरिया असतो, आपल्याला तिथलं बऱ्याच गोष्टी ह्या माहीत नसतात. त्यामुळे खूप साऱ्या अडचणी येतात. परंतु अशा अडचणी तर अजूनपर्यंत काही आलेल्या नाही. कारण अजून आम्ही महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचा बराचसा भाग हा आपल्या ओळखीचा आहे. सर्व मराठी बोलतात, त्यामुळे जाणून आहे. बघा, आता इथं आम्ही येरमाळा इथं आमचा मुक्काम आहे. त्याच्या पलीकडे म्हणजे बहुतेक 40 किलोमीटर राहिलं असेल इथनं. तर आम्ही थोड्या वेळ विश्रांतीसाठी इथं थांबलेलो आहे. उसाचा ताजा मस्त छान रस घेतला, थोडा आराम केला. त्यानंतर आम्ही जेव्हा इथं पोहोचलो तर 2 व्यक्ती इथं बसलेले होते. माझा अनुभव सांगतो. आता याच्या अगोदर बी या 3 दिवस जे आम्ही काढलेले आहे याच्यामध्ये ते अनुभव आलेले आहे, पण मी तुमच्यासोबत शेअर नाही केले. पण हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. ते पण मी सांगेल 3 दिवसात काय झालं तर इथं 2 व्यक्ती बसलेले होते. आम्ही आल्यानंतर रस वगैरे घेतला. मग त्यांनी आमची विचारपूस केली, कुठून चालले काय. तर मग त्यांनी त्यांचा परिचय दिला. त्यांनी सांगितले की आम्ही एम आर आय. मग असं बोलणं वगैरे झाल्यानंतर त्यांनी खूप सारं जाता मेडिसिन आम्हाला दिलं. आता वास्तविक पाहता आमच्या जो मेडिकल वगैरे आमची मेडिकल किट आणलेली आहे सोबत, परंतु त्याचा आग्रह असल्यामुळे आम्हाला ते घ्यावं लागलं. त्याच्या म्हणण्यानुसार की पुढे जर तुम्हाला काही त्रास आला तर तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर ते जात नाही तर आणखी एक व्यक्ती आला. व्यक्ती म्हणजे खूप म्हणजे असा चांगला असा साधारण होता, म्हणजे महाराष्ट्रीयन पोशाख म्हणतो आपण त्या पोशाखामधला. त्यांनी सुद्धा विचारपूस केली, काय कुठून आले, कुठं चालले. आणि त्यांना नाही म्हटलं तरी त्यांनी आम्हाला पुन्हा रस पाजला. तर असे बरेचसे अनुभव जे आहेत ते आम्हाला या नांदुरा ते कन्याकुमारी जात असताना मिळालेले आहे. तर ठीक आहे, आपण आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.